चला, मी आज तुमच्याशी पनीर मसाला रेसिपी शेअर करते। रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि तुम्हाला पण एकदम मला जमली म्हणजे तुम्हाला पण जमणारच। आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शेअर करते। तर सर्वात आधी मी कांद्याची पेस्ट करून घेतली आणि तशीच टमाटरची पण पेस्ट करून घेतली आणि तशीच आलं लसूण त्याची पण पेस्ट करून घेतली। आणि हा जो आहे ना, हा पनीर मसाला आहे, दुधामध्ये मी मिक्स करून ठेवला। आणि खडे मसाले आहे, खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी, तेजपत्ता, चक्री फूल, 2 वेलची, लवंग, मिरे, शहाजिरे असे घेतले आहे। पनीरचे तुकडे कडकडीत तेल तापून दिलं, त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकले, कढईमध्ये लालसर छान भाजून दिले। कडक तेल तापून दिलं ना आणि मग पनीरचे तुकडे टाकले ना की पनीर चिटकत नाही कढईला। आणि पनीरचे तुकडे काढून घेतले, तीच कढई गार होऊन दिली, तेल पण थंड होऊन दिलं, थोडंसं बारीक गॅस केला, त्यातच मी खडे मसाले टाकले। खूप कडक तेलामध्ये टाकले आणि लगेचच्या लगेच टाकले मसाले तर मसाले जळून जातील, म्हणून तेल मी थोडंसं गार होऊन दिलं आणि मसाले टाकले। त्यातच मी कांद्याची पेस्ट पण टाकली, कांद्याची पेस्ट चांगली शिजून दिली, त्याच्यातलं पाणी सगळं आटून द्यायचं, पाणी चांगलं हे झालं पाहिजे। त्यातच मग मी लगेच टमाट्याची पेस्ट टाकून दिली कांद्यामध्येच। टमाट्याचं पण चांगलं पाणी सगळं सुकून द्या, तेल सुटोस तर चांगलं परतवून घ्या। कांदा टमाटा चांगला भाजला आहे, त्यातच आता मी आलं लसूणची पेस्ट टाकते। आलं लसूणची पेस्ट टाकायची, चांगली छान परतवून घ्यायची, त्याचं पण पाणी सगळं जळू द्यायचं, तेल सुटू द्यायचं। एका साईडला काजूची पेस्ट करून घेतली होती, ती पण त्यात टाकते मी आता। आणि एक पनीर मसाला होता, तो दुधामध्ये मी मिक्स करून ठेवला होता, तो पण टाकते। आणि हे बेसिक घरचे मसाले आहे, लाल मिरची मसाला, हळद, मीठ, ते पण त्यामध्ये मी टाकते आणि मिक्स करून घेते छान। भाजी छान हलवून घ्यायची, तुम्ही बघू शकते भाजीचा कलर कसा चेंज झाला आहे। बारीक गॅसवर खूप शिजवून द्यायचं छान 10 मिनटं, मग त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे। पनीरचे तुकडे टाकल्यानंतर पण 5 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं। बारीक गॅसवरती शिजवताना छान मस्तपैकी झाकण लावून ठेवायचं। तुम्ही बघू शकते कसं कलर आला आहे भाजीला आणि ग्रेव्ही पण एकदम छान झाली आहे। रेडी आहे साधी सोपी पनीर मसाला। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा।